एसबीएन मराठीच्या सर्व दर्शकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्सवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब Z5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे कोकरूड या जन्मगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। नंदुरबार येथे नर्मदा नदीमध्ये बोट उलटून 5 जणांचा मृत्यू, 36 जणांची प्रकृती गंभीर। धडगाव तालुक्यातील भुशा पॉइंट जवळची घटना। निवडणुकांच्या तोंडावर सरकारच्या घोषणांचा पाऊस। ओबीसींसाठी 700 कोटी तर भटक्या विमुक्तांसाठी 300 कोटींचा निधी। मकर संक्रांतीनिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी। शेतात पिकलेले नवधान्य विठुरायाच्या चरणी। खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल आरक्षण या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार। प्रकाश जावडेकर यांची घोषणा। आनंद दिघेंच्या मृत्यूला बाळासाहेब ठाकरे जबाबदार। निलेश राणेंचा शिवसेनेवर सनसनाटी आरोपानंतर खळबळ। त्यासाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा, ती केस दाबली गेली। फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसैनिकांना, म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावरून। मी आजपर्यंत मर्यादा ठेवल्या, पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल, मी सहन करणार नाही। माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा, राणे साहेब महत्वाचे, बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही। जेवढं मर्यादा आम्ही ठेवली होती ती विनायक राऊतांनी त्या व्यासपीठावर तोडली। त्याच्यानंतर सोनू निगमला ठार मारायचा होता बाळासाहेबांना। अनेक वेळेला सोनू निगमला ठार मारायचे प्रयत्न झाले। तुम्ही त्यांना विचारा, कधी ते सांगतील सुद्धा। घाबरले असतील, पण आज बाळासाहेब नाही तर कदाचित सांगतील सुद्धा कसे कसे कुठे कुठे सोनू निगमला ठार मारायला शिवसैनिक गेले होते बाळासाहेबांच्या सांगण्यावरून। आणि काय नातं होतं सोनू निगमचं आणि ठाकरे घराण्याचं हे मला सांगायला लावू नका। जर माझं तोंड उघडायला लावाल, जाहीर सभेमध्ये सांगेन। कर्जतच्या फार्म हाऊसवर बाळासाहेबांच्या मृत्यू कोणाकोणाचे झाले, कोण कोण गेलं कर्जतच्या फार्म हाऊसवर, हे सगळं जाहीर सभेमध्ये सांगेन। आमच्या नादाला लागायचं नाही। राणे म्हणतात आम्हाला, आजपर्यंत राणेसाहेब कधी बोललं नाही, कारण का नाही बाळासाहेबांनी केलंय, त्यांचा मान सन्मान ठेवलाच पाहिजे। पण मग आमच्या राणे साहेबांचा मान सन्मान कोणी ठेवायचा? बाळासाहेब बोलत होते ते आम्हाला चालत होतं, आम्हाला काय फरक पडत नव्हता। पण असे गल्ली बोळातले गटरछाप बोलायला लागले तर आम्ही काय गप्प बसायचं? कर्नाटकात राजकीय भूकंप होण्याची शक्यता। येत्या 2-3 दिवसात कर्नाटकात भाजपची सत्ता। राम शिंदेंचं सूचक विधान। खराब रस्त्यांमुळे सांगली इस्लामपूर मार्गावर राज्य परिवहन विभागाची एसटी पलटी। 40 प्रवासी जखमी। जतच्या 42 गावांच्या पाण्यासाठी जिल्हा परिषद सभापती तमनगोंडा रवी पाटील यांचे राज्यपालांना साकडे। महाराष्ट्र कर्नाटकमध्ये आंतरराज्य करार करण्याचे राज्यपालांचे आदेश। आणि
राज्यातील 12,000 शेतकऱ्यांच्या खावटी कर्जमाफी, 25 कोटींचे कर्ज माफ, सहकार मंत्री सुभाष देशमुख. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बैंक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल यार, फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चलो. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. गोपीचंद पडळकर यांनी अजून राजीनामा दिला नाही. त्यांचं वेगळंच काहीतरी चाललंय. रावसाहेब दानवे यांचं स्पष्टीकरण. गोपीचंद पडळकर यांनी अजून राजीनामा दिला नाही असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी करत पडळकर अजून भाजपात असल्याचं अप्रत्यक्ष मान्य केलंय. तसेच त्यांचं वेगळं काहीतरी चाललंय आणि त्यांनाच विचारा असं मत व्यक्त केले. ते आज सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सांगली जिल्ह्यात सध्या भाजपचे खासदार संजय काका पाटील, भाजप पदाधिकारी, राहिलेले धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तर गोपीचंद पडळकर यांची खासदार संजय काका पाटील यांच्यावर होणारी टीका, यावरून पडळकर यांनी भाजप सोडली आहे का असा प्रश्न निर्माण झाला. याबाबत आज भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारले असता पडळकर यांचं काहीतरी वेगळं चाललंय ते आपल्याला माहीत नाही, पण त्यांचं काहीतरी वेगळं चालू आहे असं स्पष्ट मत गोपीचंद पडळकर यांनी अजून राजीनामा दिला नाही हे देखील स्पष्ट केलंय. त्यामुळे पडळकर हे अजून भाजपात असल्याचं अप्रत्यक्ष स्पष्ट झालंय. नाही, आता त्यांनी स्वतंत्र आपला एक रचना सुरू केली, तो फिरतोय. अशात काही त्यांची भेट झाली नाही, त्यांनी काही राजीनामा वगैरे पाठवला नाही. नाही, आता तुम्ही बघितलं ना त्यांचं काय चाललंय ते गोपीचंदचं. असं आहे, गोपीचंदने आमच्याकडे राजीनामा पाठवलेला नाही आणि गोपीचंदची भेट झाली नाही. तो पक्षात आहे का नाही याचा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. पक्षाने काढलं नसेल, इच्छुक मंत्री दावेदार अजून असू शकतात. त्यांना इच्छुक म्हणून दावेदार असू शकतात. ते काय यार, इच्छुक तर वेळेवर कोणीही होऊ शकतंय. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बैंक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. भाईंदरमध्ये बेकायदेशीररित्या ठेवलेल्या प्लास्टिकच्या गोदामावर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून 4 लाखांचं प्लास्टिक जप्त केलं आहे. मीरा भाईंदर येथे महानगरपालिकेच्या वतीनं महापौर चषकाचं आयोजन दरवर्षी करण्यात येतं. या स्पर्धेत अनेक खेळाडू सहभागी होत असतात. यंदाही महापौर चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील सुभाषचंद्र बोस मैदानावर या चषकाची सामने झाले. कार्यक्रम झाल्यानंतर त्याचा समारोप झाला. यावेळी अनेक मद्यधुंद प्रेमींनी कोणतीही लाज न बाळगता या ठिकाणी मंचावरच दारूची पार्टी रंगवली. फुकट मिळालेली दारू आणि विजयाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मद्य आणण्यात आलं होतं. मद्यप्रेमींनी मद्य पिऊन सर्व मैदानावर दारूच्या बाटल्या फेकून दिल्या. शिवाय फुकट मिळालेली दारू प्रमाणाबाहेर प्यायल्यानं सर्वत्र उलट्या आणि घाण करून मैदान गलिच्छ करून टाकलं. सर, मला सांगा, या ठिकाणी महापौर चषक होतं, सगळ्यांनी बघा, पहिला तर हा महापौर चषक म्हणजे BJP चषक. याच्यामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेने पब्लिकचा जो पैसा वाया केलेला आहे, याच्यामध्ये जे खेळाडू पण आलेले, मी बोलतो फक्त BJP म्हणजे त्यांनी असं करून ठेवलं का ते महानगरपालिकेचा कार्यक्रम नाही, फक्त BJPचा कार्यक्रम आहे. आणि याच्यामध्ये रात्री जे पार्ट्या झाल्या यांचे स्टेजवर बॉटल आहेत, मटणाचे प्लेटी पडलेले आहेत. म्हणजे हे BJPवाले होते की कोण होते मला माहीत नाही. पण इथे असं प्रकरण जे घडलेलं आहे त्याच्यामध्ये इकडचा जो
पहिला तर ग्राउंडचं जो संरक्षण करतो, ग्राउंडचा जो मॅनेजमेंट करतो, त्याची हकालपट्टी झाली पाहिजे. त्याला नगरपालिकेने पहिलाच कामावरनं काढून टाकायला पाहिजे. आणि ज्या अधिकारी या ग्राउंडचं संरक्षण करतात त्या अधिकाऱ्यांवर पण मोठी कारवाई झाली पाहिजे. कारण पब्लिक प्लेसवर यांनी दारू असे सर्व व्यसन केलेले आहेत. माझी नगरपालिकेचे अधिकाऱ्यांना ही विनंती आहे की इथे असं प्रकरण जे घडलेलं आहे, दारूचे पार्ट्या जे झालेले आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि रात्री पियाला जे बसलेले त्याच्यामध्ये जर नगरसेवक असतील तर त्यांच्यावर पण कारवाई केली पाहिजे. ही माझी नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशा प्रकारे आनंद व्यक्त करण्यासाठी दारूचे सेवन केलं जात असेल तर त्याचा समाजावर वाईट परिणाम होईल. शिवाय असेच जर करायचं होतं तर मग सामने या ठिकाणी आयोजित करू नये अशी मागणी अनेक नागरिकांनी केली. यामुळे अशा दारू पार्टीने पालिकेची लाच तर गेली, शिवाय पार्टीची रंगीत चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे. सर काय सांगाल की काल महापौर चषक संपलं, त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारची अवस्था इथे दिसण्यात येते, तर काय सांगाल तुम्ही? मग मी आज सकाळी मला आज मैदानातून काही जी मुलं येतात खेळायला त्यांचा मला फोन आला की साहेब इकडे मोठ्या प्रमाणात इकडे पार्टी झालेली दिसते आहे, तिकडे लोकांनी उलट्या करून तिकडे बेसिन भरलेला आहे, प्रचंड अस्वच्छता आहे आणि इकडे कोणी इकडे बघायला नाही आहे. तर ते मला समजल्यावरती मी इकडे आलो तर इकडची ही जी परिस्थिती बघितली ती अतिशय लाजिरवाणी आणि महानगरपालिका आणि महापौर असतील किंवा जे काही नगरसेवक असतील त्यांच्यासाठी अतिशय लाजिरवाणी आणि शर्मेची गोष्ट आहे की तुम्ही इकडे आता बघितलं की अक्षरशः इकडे ही ब्लॅक लेबलच्या दारूची बाटली पडलेली आहे, इकडे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकची बंदी असलेले ग्लास वापरले गेलेले आणि इकडे दारूची मोठी पार्टी झालेली आहे. आणि तुम्ही बघाल तिकडे उलट्या करून खुर्च्यांवरती उलटी केलेली दिसते आहे, आतमध्ये बेसिन तिकडे उलट्या करून भरलेलं आहे. म्हणजे एवढी घाण आणि लाजिरवाणी जी परिस्थिती आहे, हा महापौर चषक महापालिकेला अत्यंत काळीमा आणणार ही जी घटना आहे. आणि ह्या प्रकरणात आयुक्त यांनी संबंधितांवरती कायदेशीर गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. जर यावर महापौरांनी लक्ष नाही दिलं, आयुक्तांनी लक्ष नाही दिलं तर काय सांगाल तुम्ही, पुढे काय कराल? बघा, त्यांनी लक्ष नाही दिलं म्हणजे ह्याचा अर्थ ह्या पार्टीमध्ये ते सगळे सहभागी आहेत किंवा जे पार्टी करणारे आहे ती त्यांचीच माणसं आहेत आणि कदाचित त्यांचीच माणसं असणार. कारण का इकडे खुलेआम स्टेज इकडे जो आहे महापौर चषक झाला, मैदान आहे, खेळाचं मैदान आहे आणि या खेळाच्या मैदानामध्ये स्टेजवरती तुम्ही अशा पद्धतीनं दारूच्या पार्ट्या जर चालत असतील, ही महापालिकेच्या ताब्यातली ही सगळी जागा आहे आणि तिकडे जर अशा दारूच्या पार्ट्या चालत असतील आणि जर आयुक्त आणि महापौर जर काही कारवाई करणार नसतील तर निश्चितच ही शहरातील खेळासाठी खेळाडूंसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि महापालिकेची लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचं सगळ्यांचं संगनमत सहभाग आहे हे असंच म्हणावं लागेल. सर काय सांगाल, सत्ताधाऱ्यांची स्वतःची सत्ता असल्यामुळे त्यांना कोणाचीच भीती उरली नाही आहे का, त्यामुळे हे असे प्रकार होत आहेत का? मी म्हटलं ना, सत्ताधारी किंवा भाजप हा विषय इकडे मला म्हणायचा नाही आहे. कारण मुळात महापौर चषक होता, नो डाऊट की हा अख्खा चषक हा भाजपचे नगरसेवक होते, इतर पक्षांनी बहिष्कार टाकला असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, त्यांनी बहिष्कार टाकला होता, राष्ट्रवादी किंवा इतर पक्षांनी किंवा 1 करोड रुपयापेक्षा जास्त उधळपट्टी ह्याच्यावरती करण्यापेक्षा तुम्ही खेळाडूंना बेसिक सुविधा द्या, मैदानं चांगली करा, ही त्यांची मागणी होती. ठीक आहे, ते त्यांच्या अनुषंगाने त्यांचं काय जे असेल, परंतु विषय मुळात असा आहे की ही अत्यंत लाजिरवाणी, ही महापौर असतील, आयुक्त असतील, या सगळ्यांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. जे नगरसेवक ह्यात सहभागी झाले होते, आम्ही सुद्धा याच्यामध्ये एक दिवस आम्ही मॅच खेळायला आलो होतो, त्यामुळे सगळ्यांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. भाईंदरमध्ये बेकायदेशीररित्या ठेवलेल्या प्लास्टिकच्या गोदामावर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून 4 लाखांचं प्लास्टिक जप्त केलं आहे. भाईंदरमध्ये बेकायदेशीररित्या ठेवण्यात आलेल्या प्लास्टिकच्या गोदामावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी अभय सोनावणे यांना माहिती मिळाली होती की साईबाबा हॉस्पिटलच्या मागे जय अंबे इंडस्ट्रीयलमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक लपवून ठेवण्यात आले. त्यावर सोनावणे यांनी त्यांच्या सहकार्याच्या मदतीने या ठिकाणी धाड टाकून हा माल ताब्यात घेतला. या धाडीत तब्बल 70 गोण्या प्लास्टिकच्या पकडण्यात आल्या. त्याची बाजारभाव किंमत 4 लाख रुपये. या प्रकरणी मालकाला 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. राज्यात प्लास्टिक बंदी असताना अनेक व्यापारी छुप्या मार्गाने इतर राज्यातून प्लास्टिक आणून त्यांची छुप्या पद्धतीने इतर व्यापाऱ्यांना चढ्या किमतीने विक्री करत असतात. त्यामुळे अनेक व्यापारी बाहेरून आणलेला माल गोदामात लपवून ठेवतात आणि नंतर त्याची विक्री करतात. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येते. आजच्या कारवाईने अनेक व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सर काय सांगाल, आता तुम्ही एका गोडाऊनवर रेड केलेली आहे प्लास्टिकच्या, किती बॅग्स भेटल्यात आणि कशा प्रकारची माहिती तुम्हाला? अंदाजे इथे आम्हाला 60-68 बॅग भेटले आहेत
आणि याची माहिती आम्हाला इरफान पठाण आहे त्यांनी दिली होती गोडाऊनबद्दल. बराच म्हणजे कालपासून ते फोन करत होते. मग त्यांच्या बोलण्यावर आम्ही इथे आलो आणि पाहिलं तर इथे भरपूर माल भेटला आम्हाला. प्लॅस्टिकवर बंदी असतानाही सर बिनधास्तपणे इथे एवढा माल भेटलेला आहे, तर कशा प्रकारची कारवाई आणि दंडात्मक कारवाई कराल? तर यांच्यावर दंडात्मक कारवाई करून पहिला गुन्हा आहे यामुळे दंडात्मक कारवाई करता येईल. तिसऱ्या गुन्ह्यानंतर मग त्याच्यावर पोलीस केस करायची ॲक्टिव्हिटी आहे. पहिल्या गुन्ह्याला पण याला जिम्मेदार कोण? एवढं प्लॅस्टिकवर कारवाई होते वारंवार तरी हे लोक बिंदास करतात, तर ह्याच्या पाठीमागे कोणाचा हात असेल असं म्हणून? तर ते आता मला काही सांगता येणार नाही तसं. तरी अंदाजे किती रक्कम असेल या मालाची? ते आता मग हे करावं लागेल, कॅल्क्युलेशन करून सर्व करावं लागणार. माल उघडून वगैरे सर्व पाहावं लागेल कुठल्या प्रकारचा. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचं दुःखद निधन झालं आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचं निधन झालंय. ते 84 वर्षाचे होते. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवाजीराव देशमुख किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सांगली जिल्ह्यातील कोकरूड या त्यांच्या मूळ गावी उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शिवाजीराव देशमुख 1996 आणि 2002 मध्ये विधान परिषदेवर निवडून आले होते. विधान परिषदेचे सभापती असताना राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव आणला होता. त्यानंतर त्यांनी सभापती पद सोडलं. त्यापूर्वी 1987, 1985, 1990 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडून आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. मोदींची अवस्था गजनीतील आमिर खान सारखी झाली असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. जमीन विकून आलेला पैसा, पावडर खाऊन बनवलेली बॉडी आणि मोदी लाटेत निवडून आलेले आमदार खासदार टिकत नाहीत. या लाटेने राज्याचे काय वाटोळे झाले ते अनुभवत असून आज 2014च्या निवडणुकीतील मोदींची केलेली भाषणं आणि आजची त्यांची भाषणं ऐकल्यानंतर गजनी पिक्चरची आठवण येते. यांनी दिलेले आश्वासनच हे विसरलेत. यामुळे नरेंद्र मोदींची अवस्था गजनीसारखी झाल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. विक्रमगड येथे आयोजित निर्धार परिवर्तनाच्या या सभेत ते बोलत होते. मुंडे पुढे म्हणाले की जीवनावश्यक वस्तूंचे भाव एवढे वाढले की हिशोब केला तर रात्रभर झोप येणार नाही. त्यामुळे अच्छे दिन आहेत का असे विचारलं तर सत्ताधारी आमदार खासदारही हात जोडून हसतात. अशी परिस्थिती असून मोदींनी नागपुरात सांगितले की मैं चौकीदार हूं, मैं सोता नहीं. मात्र खरे चोर व्यासपीठावरच होते. सुभाष देशमुखांचे नाव न घेता अशी खिल्लीही मुंडे यांनी उडवली आहे. उलट परदेशात पळालेल्या मल्ल्या नीरव आणि चौकशी पोट धरून हसत असतील अशी पुष्टी देखील जोडली तर आमची ताई लहान मुलांची चिक्कीच खाऊन गेली अशी तोफ पंकजा मुंडेवर डागली आहे. मिरजेत डॉक्टर सोरटूर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली आहे. मिरज ही रुग्णांची पंढरी मानली जाते. येथे डॉक्टरांवर रुग्णांचा व नातेवाईकांचा नितांत विश्वास असल्यानं कर्नाटक आणि महाराष्ट्रातील रुग्ण उपचारासाठी मिरजेत दाखल होतात. पण आज डॉक्टरांच्यावर विश्वास कमी झाल्यानं डॉक्टरांच्यावर हल्ले व हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याची घटना समोर येते. आज अशीच घटना घडली. हनुमंतराव नरगुंदे राहणार कैकाडी गल्ली मिरज यांना उपचारासाठी डॉक्टर सोरटूर हॉस्पिटलमध्ये पहाटेच्या सुमारास दाखल करण्यात आलं होतं. सकाळी 7 वाजताच्या सुमारास मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याची घटना हॉस्पिटलमधील CCTVमध्ये कैद झाली. त्यानंतर ICU मधील कॉम्प्युटर, दरवाजाचा काचा लाथा मारून फोडले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हनुमंतराव नरगुंदे यांचा मृत्यू झाला आहे असं नातेवाईकांनी सांगितलं. या प्रकरणी गांधी चौकी पोलीस ठाणे येथे सोरटूर यांनी तक्रार दाखल केली. डॉक्टर सोरटूर हॉस्पिटलमध्ये रुग्ण दगावल्यानं तोडफोड झाल्याची घटना ही दुसऱ्यांदा घडली. यापूर्वी आरोग्यातील महिलेचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा तोडफोडीची ही घटना घडली आहे. सांगली मार्केट यार्डातील 1300हून अधिक व्यापाऱ्यांना केंद्रीय सेवा कर विभागामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
सांगलीच्या मार्केट यार्डातील सुमारे 1300हून अधिक व्यापाऱ्यांना केंद्रीय सेवा कर विभागाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या. गूळ, बेदाणा, हळद यासह शेतीमालावर सेवा कर वसुलीच्या या नोटिसा बजावण्यात आल्या. याच्या निषेधार्थ आज व्यापाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलं आहे. त्यामुळे कोट्यावधीची उलाढाल ठप्प झाली. भारतामध्ये कोणत्याही मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना अशा पद्धतीने नोटिसा बजावण्यात आल्या नाहीत आणि 2012 सालापासून हा सेवा कर आहे. मात्र याबाबत कोणतीही कल्पना नोटिसा येईपर्यंत व्यापाऱ्यांना नव्हत्या आणि एकमेव सांगलीतल्या व्यापाऱ्यांना अशा पद्धतीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. तसेच जोपर्यंत या सेवाकार नोटिसा मागे घेण्यात येत नाहीत तोपर्यंत सांगली मार्केट यार्डातील सर्व व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला वारंवार नोटीस पाठवण्यात येत आहे आणि ह्याच्यामध्ये व्यापारी घाबरलेला आहे आणि हे परवडणारं नाही आहे. जो टॅक्स आम्ही शेतकऱ्याकडनं वसूल करायची, व्यापारीकडनं वसूल करायची गरज नाही, ज्याच्यावर सेवा कर नाही आहे, त्याची नोटीस येणं हे अतिशय अन्यायकारक आहे. ह्याच्या निषेधात आम्ही आतापर्यंत बेमुदत बंद केलं आहे आणि सरकारने याची त्वरित जाणीव घेऊन आमच्या ज्या नोटीस आलेल्या आहेत त्या त्वरित मागं घ्यावं ही नम्र विनंती सरकारनं करणार आहे. सांगलीवरच का अन्याय करतो आहे हे खरोखर सरकारनं विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. पूर्ण भारतामध्ये जसं आंध्रामध्ये, तेलंगणामध्ये, इतर राज्यामध्ये हळदीची आवक होते, गुळाची आवक होते, उत्तर प्रदेशला गुळामध्ये आवक होते, लातूरला गुळाची आवक होते, नांदेड बसमतला हळदीची आवक होते. अशा अनेक ठिकाणी आज तुम्ही कर्नाटकात जावा, विजापूरमध्ये बेदाण्याची आवक होते, बाजूला कोल्हापूरचं आहे तिथं पण गुळाची आवक होते. त्यांना नोटीस न करता फक्त सांगलीला टार्गेट करण्यात आलेलं आहे. याकरता आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी ज्या बेमुदत बंद करून सरकारला आमचा विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. इचलकरंजीमध्ये बेकायदेशीर दारू अड्ड्यांवरती कारवाईची मागणी करूनही दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त महिलांनी 6 दारू अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. चंदूर आभार फाटा व परिसरात ठिकठिकाणी हॉटेल व नाश्ता सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर दारू अड्डे राजरोसपणे सुरू होते. एखाद्या परवानाधारक परमिट रूम, बिअर बार प्रमाणेच येथे राहणाऱ्यांची ग्राहकांची बरदास्ती ठेवली जात होती. याच्या परिसरातील महिला वर्गास नाहक त्रास सहन करावा लागत होता. याचबरोबर तरुण पिढी देशोधडीला लागत असल्याचं निदर्शनास येत होतं. याबाबत परिसरातील महिलांनी वारंवार हातकणंगले पोलिसांकडे तक्रारी करूनही याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात होते. अखेर रविवारी संतप्त महिलांनी स्वतःच असे बेकायदेशीर दारू अड्डे उद्ध्वस्त केले. चंदूर आभार फाटा येथील बालाजी हॉटेल व नाश्ता सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर दारू अड्ड्यावर दुपारच्या सुमारास महिलांनी चाल केली. यावेळी दारूच्या बाटल्या, टेबल, खुर्च्या यांची नासधूस करीत दारू अड्डा उद्ध्वस्त केला. महिलांचा संताप पाहून अड्डा चालकांनी घटनास्थळावरून पलायन करणं पसंत केलं. महिलांनी हा मोर्चा अन्यत्र वळवत चंदूर परिसरातील बेकायदेशीर असे 6 दारू अड्डे उद्ध्वस्त करून टाकले. महिलांनी राबवलेल्या धडक मोहिमेनंतरही उशिरापर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले नाहीत. अखेर महिलांनी हातकणंगले पोलिसात स्वतःहून हजर राहून पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत संताप व्यक्त केला. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या योगदंडाच्या विवाहाचा प्रतिमात्मक सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे. सनई चौघडे भक्तिगीते यांच्या मंजूळ आवाजात, भक्तलिंगच्या जयघोषात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वरांच्या योगदंडाचा झालेला विवाहाचा प्रतिमात्मक सोहळा दुपारी 12:30 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. 1.5 लाख भाविकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावून हा विवाह सोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवला. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून भाविकांची मंदियाळी अक्षता सोहळ्यासाठी एकत्र आली. श्री सिद्धेश्वरांनी आपल्या या विवाह सोहळ्यांच्या मंगलाष्टिका स्वतःच रचल्या होत्या. या मंगलाष्टिका मानकरी शेटे यांनी पठण करून विवाह सोहळा पार पडला. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझं नाव सुषमा नवघाणे, मी संस्कार भारतीकर काम करते. आमचं हे संस्कार भारतीचं गालीच्या काढायचं 21वं वर्ष आहे. हमारी संस्कृती हमारी पहचान हे आम्हाला विषय आहे आणि सगळ्या मिळून जवळजवळ 150 मिळून काढतो. ह्यावेळेस सगळे भारतातून लोक आलेत. ओडिशा, आसाम, पुणे, बॉम्बे, भुवनेश्वर, राजस्थान, गुजरात इथून सगळे बंगाल इथून सगळे लोक आलेले आहेत. त्यावेळेस सगळ्यांचं मिळून रांगोळी काढलेली आहे. सगळे मिळून 150 कार्यकर्ते सोलापूरचे आहेत आणि बाहेरचे अजून सुद्धा भरपूर आलेले आहेत लोक. हेतू काय म्हणजे हे आपलं सिद्धेश्वर ग्रामदैवत आपल्या सोलापूरचं आहे. त्यांचं एवढं आजचा मोठा सोहळा आहे. त्यासाठी आमची एक छोटी सेवा म्हणून संस्कार भारतीकडून 3 किलोमीटर पायघड्या काढतो आम्ही आणि यात सगळे सर्व जाती जमातीचे एकत्रित येऊन आम्ही कामं करतो. सकाळी 8 वाजता सिद्धेश्वर महाराज योगदंडाचे प्रतीक असलेल्या मनाचे 7 नंदीध्वज हिरेहब्बू वाड्यात जमा होऊन विधिवत पूजेनंतर विवाह सोहळ्याला नंदीध्वज रवाना झालेले. मिरवणुकीच्या मार्गावर 3.5 किलोमीटर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. श्री सिद्धेश्वरांची सेवा करण्यासाठी संस्कार भरतीच्या माध्यमातून 15 राज्यातील लोक
रोगोळी व पायघड्या काढण्यासाठी सोलापुरात येतात। या पायघड्यांना स्पर्श करत दुपारी 12 वाजता मनाचे नंदीद्विज विवाहाचे ठिकाण असलेल्या संमती कट्ट्याजवळ पोहोचले। अतिशय महत्त्वाचा दिवस आहे की अक्षता सोहळा श्री सिद्धरामेश्वरांचे ज्यावेळेस सिद्धरामेश्वर ध्यानस्थ बसायचे, योग साधनेला बसायचे, त्यावेळी त्यांच्या गुहेबाहेर एक कन्या, कुंभार कन्या, ती सडा संमांजन करायची, सडा संमांजन रांगोळी वगैरे घालायची। आणि हे एक दिवशी सिद्धरामेश्वरांना कळलं आणि त्यांनी तिला विचारलं, हे सगळं तू कशासाठी करत आहेस? मग तिने सांगितलं की मला तुमच्याशी विवाह करायचा आहे। त्यावेळी सिद्धरामेश्वरांनी तिला म्हणाले की माझे गुरु श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यांच्याशी माझा ऑलरेडी विवाह झालेला आहे, ते पती, मी त्यांची सती, आणि एक सती दुसऱ्या सतीबरोबर कसं काय लग्न करू शकते? जर तुला जर करायचं असेल तर माझं योगदंड आहे, माझा दंडकोल आहे, त्याच्याशी तो मी विवाह कर। मग त्यानंतर तो विवाह सोहळा आज जो आहे त्याचं प्रतीक म्हणून हा विवाह सोहळा या ठिकाणी यात्रेमध्ये। सांगली महापालिकेच्या प्रसूतिगृहातून हलवण्यात आलेले कॉट राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी धाडी टाकून ताब्यात घेतले आहेत। सांगली महापालिकेच्या प्रसूतिगृहातून अन्य कार्यालयात हलवण्यात आलेल्या रुग्णांसाठी असणारे खॉट राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी धाडी टाकून ताब्यात घेतलेत। यावेळी रुग्णालयाचे खॉट अन्य कामासाठी वापरले जात असल्याचं समोर आल्यानं नगरसेवक थोरात यांनी सर्व खॉट ताब्यात घेऊन ते रुग्णवाहिकेतून पुन्हा प्रसूतिगृहात आणले। विशेष म्हणजे रुग्णांचे खॉट लेख परीक्षकांसाठी गेस्ट हाऊसमध्ये देण्यात आल्याचंही समोर आले। सांगली महापालिकेचे जुने प्रसूतिगृह आहे, या ठिकाणी 30 कॉटचे प्रसूतिगृह आहे। मात्र या प्रसूतिगृहातील 5 कॉट हे रुग्णांसाठी असताना ते अन्य कार्यालयात परस्पर नेण्यात आलं आहे। त्यामुळे प्रसूतिगृहात रुग्णांना कॉट उपलब्ध नसल्यानं अनेक रुग्णांना जमिनीवर झोपण्याची वेळ आली होती। याबाबत नगरसेवक योगेंद्र थोरात आणि नरगिस सय्यद यांनी प्रसूतिगृहातील कॉटचा पंचनामा केला असता या रुग्णालयातील 7 कॉट गायब असल्याचं निदर्शनास आले। प्रशासनाला धारेवर धरले असता रुग्णालयाचे कॉट अन्य अमराईत तसेच अन्य कार्यालयात अन्य शासकीय कामासाठी वापरले जात असल्याचं समोर आले। त्यामुळे आज राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी ॲम्ब्युलन्स घेऊन महिलांच्या प्रसूतिगृहाचे कॉट अन्य कार्यालयातून ताब्यात घेऊन ते कॉट पुन्हा प्रसूतिगृहात पाठवून दिले। प्रसूतिगृहातील गायब कॉट हे नगरसेवकांनी शोधून काढल्याने अधिकारी आणि कर्मचारी यांची मात्र बोबडीच वळली आहे। मला माहित नाही परवा पेपर मध्ये आलं ते काम होतं की आपण पडदेशी परत मी कुठं माहिती घेतली, कोण दिली दवाखान्यात दिली नाही तर नाही का बघायचं, कवटेकर कोण होते? 2 दिवसापूर्वी सांगली मिरज कुपवाडमधील सर्वच वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती की या सांगलीच्या प्रसूतिगृहामध्ये ज्या महिला प्रसूत होत आहेत त्यांना त्यांच्या 1 दिवसाच्या बाळाबरोबर फरशीवर झोपायला लागत आहे। तर सगळ्यात आत्तापर्यंत जर लाजिरवाणी कोणती गोष्ट असेल तर मी ही समजलो, आणि आज सकाळपासून मी या दवाखान्याचा सर्वे केला तर माझ्या निदर्शनाची गोष्ट आली की इथं 30 कॉट पास आहेत। मात्र मी बघितलं वर आणि खालीच्या मजल्यावर तर फक्त 23च कॉट होत्या, तर 7 कॉट कुठं गेले होत्या? याचा मी शोध घेतला तर 2 कुपवाडला, 3 ऑडिटर आले त्यांना झोपण्यासाठी, असे भयानक प्रकार समोर आले काही इथल्या महापालिका ह्याच्या। तर मी सकाळीच यांची ॲम्ब्युलन्स घेऊन बाहेर पडलो आणि आज दुपारी 3 वाजले जवळजवळ या सर्व कॉट आज 3 वर्षानंतर जवळजवळ 3 ते 3.5 वर्षानंतर परत एकदा हॉस्पिटलमध्ये आज झालेलं आहे। या कामी मला सर्व अधिकाऱ्यांचीही मदत लाभली आणि आपण इथं पाहतात की किती गोरगरीब लोक इथं येतात। दिवसाला जवळजवळ इथं 1-2 डिलिव्हरी होतात, म्हणजे महिन्यात जवळजवळ 40 ते 50 डिलिव्हरी इथे होतात। औषधासाठी महापालिका जवळजवळ करोडो रुपये खर्च करते। अशा वेळेला फक्त इच्छाशक्ती नसल्यामुळं आज 3 ते 3.5 वर्ष या कॉटा बाहेर होत्या आणि आज इथं पहिल्यांदा 30 ते 30 कॉट आज हजर आहेत। या कामी मला अधिकाऱ्यांनी चांगली मदत केली, त्यांचाही सपोर्ट मिळाला आणि मी राष्ट्रवादीतर्फे आवाहन करतो की एवढी चांगली हा दवाखाना उपलब्ध असताना जर फॅसिलिटी द्यायचं यांना होत नसेल तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत आज प्रत्येक वर्षी 40 ते 42 हजार रुग्णांना आम्ही खूप चांगली सेवा उपलब्ध करून देत असतो। तर ह्यांना होत नसेल तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे करायला तयार। अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ सांगलीमध्ये पानपट्टी धारकांनी मोर्चा काढला आहे।
पानपट्टी धारकांवर सुरू असलेल्या अन्यायकारक कारवाईच्या निषेधार्थ आज सांगलीत पानपट्टी असोसिएशनकडून मोर्चा काढण्यात आला। यावेळी अन्यायकारक कारवाई थांबवावी आणि पान दुकानदारांच्या घरातील एका शासकीय नोकरी द्यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली। चिंतामण कॉलेजपासून या मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चामध्ये महाराष्ट्र पान असोसिएशनचे अध्यक्ष अजित सूर्यवंशी, महापालिका क्षेत्राध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे, विजय पाटील, युसुफ जमादार, मकरंद जमदाडे, अशोक कारंडे, राजू पागे, भारत ढोबळे, प्रकाश कोकाटे, जीवधर पाटील, मोहन पाटील, शीतल पाटील, विजय चव्हाण, राम शिंदे, ऐनुद्दीन कागदी, अनिल माने, सचिन कृष्णा उंट, संजय सुंजे आदींसह पानपट्टी धारक सहभागी झाले होते। यावेळी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे। जिथून हा माल येतोय त्या ठिकाणी जाऊन कारवाई करून ते प्रोडक्शन बंद करण्याचं काम धाडस या भाजप सरकारनं करावं। काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी 500 मीटर परिसरामध्ये दारूची दुकानं बंद करण्याचं या सरकारनं धोरण राबवलं आणि या दारू दुकानदार व बिअर बारवाल्यांच्या धास्ती घेऊन त्यांनी परत आणि 500 मीटरच्या आतमध्ये दारूचा व्यवसाय करण्यासाठी परत परवानगी दिलेली आहे। पण या सरकारनं मी एवढं सांगेन की राज्यामध्ये जवळजवळ 10 लाख पान दुकानदार यात व्यवसाय करत आहेत। एक तर सरकार नोकऱ्या देत नाही, त्या ठिकाणी मिळवून खात असताना 12-12 तास दिवसभर रात्रभर राबून जरी कारवाई होत असेल हे थांबलं पाहिजे। नाहीतर इथून पुढच्या काळात कुठल्याही पानपट्टीवर कारवाई करायचं धाडस या शासनाचं आणि अधिकाऱ्यांनी जर केलं तर त्यांचा भांडाफोड केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। या ठिकाणी मी इशारा देतो मित्रांनो। काय चालवलेलं 2 दिवसांमध्ये एक रकमी FRP द्यावा, अन्यथा जिल्ह्यातील साखर कारखान्यांना टाळे ठोकू, स्वाभिमानी संघटनेने इशारा दिला आहे। एक रकमी FRP वरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाले। गेल्या 2 दिवसात जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या विरोधात आंदोलन छेडले जाते। जाळपोळ आणि कारखान्यांच्या नोंदणी कार्यालयाला टाळे ठोकण्यात येते। तर आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर धडक आंदोलन सुरू केलं आहे। आज सांगलीतील दत्त इंडिया शुगर संचलित वसंतदादा पाटील साखर कारखान्यावर धडक देण्यात आली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला आणि कारखाना व्यवस्थापनाला निवेदन देत 2 दिवसात एक रकमी FRP द्यावा, अन्यथा साखर कारखान्याला टाळे ठोकू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला। त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी एक रकमी FRP दिला पाहिजे, अन्यथा 2 दिवसानंतर एकही कारखाना चालू देणार नाही असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे। कारखान्यावरती आम्ही आज धडक दिलेली आहे आणि या धडकेच्या माध्यमातून आम्ही कारखानदाराला इशारा देत आहोत की येत्या 2 दिवसामध्ये एक रकमी FRP जर FRPच्या नुसार बिलं काढली नाहीत तर या कारखान्याला आम्ही टाळं ठोकू। पण जोपर्यंत एक रकमी FRP मिळत नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही। आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारलाही आम्ही सांगू इच्छितो की हे सरकार काही कारखानदार एक रकमी FRP देऊ इच्छित आहेत, पण त्या कारखान्यांच्यावरती सुद्धा दबाव आणून तुम्ही 80-20च्या फॉर्म्युल्यानुसारच बिलं काढा आणि पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही तुम्हाला पॅकेजची मदत करणार नाही अशा पद्धतीची धमकी देत आहे। त्यामुळे काही कारखान्यांनी 80-20चा फॉर्म्युला वापरण्यास सुरुवात केलेली आहे। मात्र 80-20च्या फॉर्म्युल्यानुसार जे कारखाने काढतील त्या साखर सम्राटांना आम्ही धडा शिकवूच, पण आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारला चारी मुंड्याचित केल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही। शिराळा तालुक्यात कुस्ती मैदानात पैलवान माऊली जमदाडे याने दिल्लीच्या सोनू कुमारवर मात केली आहे। शिराळा तालुक्यातील चरण येथील श्री गजानन देवाची यात्रा व पीरजान उरुसानिमित्त चरण ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या निकाली कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत पैलवान माऊली जमदाडे कोल्हापूर विरुद्ध पैलवान सोनू कुमार दिल्ली यांच्यात काट्याची लढत झाली। यामध्ये पैलवान माऊली जमदाडेनं डाव प्रतिडाव करत 3 वेळा कब्जा घेतला। पंच म्हणून DR जाधव यांनी 40व्या मिनिटाला कुस्ती गुणावर खेळवण्याचा निर्णय दिला। अवघ्या 5व्या मिनिटाला पैलवान माऊली जमदाडेनं पैलवान सोनू कुमारवर गुणांवर विजय मिळवून उपस्थित हजारो कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत भारत मदने विरुद्ध कौतुक डफळे यांच्या लढतीत भारत मदनेने दुहेरी पट्ट्यावर डफळे याच्यावर विजय मिळवला। तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत दत्ता नरळे विरुद्ध सुहास घोडके यांच्या लढतीत दत्ता नरळे याने विजय मिळवला आहे। आणि मैदानात माऊली जमदाडे एक चार डावाची पकड घेण्याचा प्रयत्न होता,
याचबरोबर इथे वेळ होते एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो. तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स, you're welcome. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस. RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चलो. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? आईची चिता जळत असताना तिच्या बाजूला स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये घडलाय. आईची चिता जळत असताना तिच्या बाजूला स्वतःला जाळून घेत मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील चोबळी रस्त्यावरील शिरूर ताजबंद शिवारात घडली. स्कॉर्पिओ गाडीवर डिझेल टाकून गजानन कोडलवाडे या इसमानं स्वतःला गाडीसह जाळून घेतलं. काल रात्री गजानन कोडलवाडे या इसमानं त्याच्या आईच्या चितेजवळ स्कॉर्पिओ गाडीवर डिझेल टाकलं आणि स्वतःला आतमध्ये लॉक करून जाळून घेतलं. या घटनेत गजाननचा जागीच मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच अहमदपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 3 दिवसापूर्वी गजाननच्या आईचा मृत्यू झाला होता. त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आलं होतं.
व्यवसायाने खाजगी वाहन चालक असलेल्या गजाननचे 2 लग्न झालेले आहेत. त्यामुळे कौटुंबिक कलही वाढला होता. त्यातच त्याच्या आईचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली. गजाननने आत्महत्या का केली असावी याची माहिती सध्या पोलीस घेत आहेत. 1/19 रोजी शुक्रवारी श्रीमती सत्यभामा कोंडलेवार ही मयत झाली. त्यांच्यावर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिनांक 13/1/19 रोजी त्या जागे शेजारीच एक स्कॉर्पिओ गाडीमध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला आणि त्याचा भाऊ नरसिंग अण्णाराव कोंडलवाडे यांच्या म्हणण्यानुसार गजानन कोंडलवाडे हा सुद्धा 13/1/19 रोजीच्या रात्री 9 वाजल्यापासून बेपत्ता आहे. त्यामुळे सदरचा मयत हा तोच असावा असा त्याचा संशय आहे. त्यावरून अहमदपूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू दाखल असून पुढील तपास सुरू आहे. त्याला दुसरा कोणाचा आधार नव्हता. आईचा आधार होता. तिला चहा पाणी करून देणारा त्यांनाच होता. गजू 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 सारखं आई करत होती. रात न दिवस आई गजू गजू करायची. असा गजूची सेवा जास्त होती सगळ्यापेक्षा. आमची कमी होती. आम्ही सकाळी आणि संध्याकाळी शेताला जाणारे माणसं. नूतन नळपाणी पुरवठा योजनेनिषेधार्थ शिवसेनेने कुरुंदवाड पालिकेवर गाजर आंदोलन केलं आहे. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड पालिकेच्या नूतन नळ पाणी पुरवठा योजनेचे काम पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणामुळे ठेकेदारांकडून मुदतीत न झाल्याच्या निषेधार्थ कुरुंदवाड शहर शिवसेनेच्या वतीने गावबंद आंदोलन करून पालिकेवर आज सकाळी गाजर मोर्चा काढण्यात आला होता. याप्रसंगी जिल्हा प्रमुख जाधव बोलत होते. यावेळी शहर प्रमुख राजू आवळे, तालुका प्रमुख सतीश मलमे, महिला आघाडी प्रमुख मंगल चव्हाण, उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील, अण्णासाहेब भिलोरे आदी उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड पालिकेच्या नूतन नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाबाबत लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाने 1 महिन्याच्या आत निर्णय घ्यावा, अन्यथा मुख्याधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून लोकप्रतिनिधींच्या घरासमोर बोंबठोक आंदोलन करून बेमुदत कुरुंदवाड शहर बंद करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिला आहे. आज कुरुंदवाड नगरपालिकेवर एक गाजर मोर्चा काढण्यात आला होता. आज या गाजर मोर्चाच्या निमित्तानं आज प्रशासनाला आणि थेट नगराध्यक्षांना आम्ही आवाहन केलेलं आहे. 1 महिन्याच्या आत कुरुंदवाड नगरपालिकेचा हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, हा निकालात काढावा, अन्यथा या ठिकाणी असणारे प्रशासनाचे अधिकारी जे सीओ आहेत त्यांच्या तोंडाला काळा बसल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. आणि कुरुंदवाड नगरपालिकेचे जे सगळे नगरसेवक आहेत या सगळ्या नगरसेवकांच्या दारामध्ये शंखध्वनी असेल आणि कुरुंदवाड शहर हे बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय 1 महिन्यानंतर शिवसेनेनं घेतला आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत कुरुंदवाडची पाणी प्रश्न संपवल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही ही आमची भूमिका आहे. रस्त्यावर बसण्यास मज्जाव केल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या भाजी विक्रेत्या महिलांनी आजरा नगरपंचायतीचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले आहे. नगरपंचायत प्रशासनानं आज आजरा शहरात रस्त्यावरती असणाऱ्या छोट्या भाजी विक्रेते यांना बसण्यास मज्जाव केल्याप्रकरणी या छोट्या विक्रेत्यांनी संभाजी चौकात अचानक रास्ता रोको केला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुमारे 1 तास रास्ता रोको केल्यानंतर या भाजी विक्रेत्यांनी आपला मोर्चा नगरपंचायत कार्यालयाकडे वळवला. या ठिकाणी कार्यालयाकडे जाणारा रस्ता व्यापाऱ्यांनी अडवून धरला. त्यामुळे कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांची अडचण झाली. यावेळी या भाजी विक्रेते यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच गरिबांच्या पोटावर मारणाऱ्या प्रशासनाचा धिक्कारही केला. शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीस आजरा शहरात येण्यास बंदी केली असं जाहीर करावं अशी मागणी केली आहे. आम्ही शेतकरी लोक आहे. आम्हाला आत्महत्या करायची पाळी आली ह्या महागाईने. आम्ही रस्त्यावर भाजी विकून पोटे भरणार, नाहीतर इथं आत्महत्या करणार. आम्ही या रस्त्यावर आत्महत्या करणार. गाडीवर जरी गेली तर आम्ही कशासाठी आत्महत्या करणार? कशासाठी? आता आम्हाला पोट भरेना, भाजीपाला विकताव आम्ही, रस्त्यावर विकू दिनात. मग कुठे विकाव आम्ही? दुकानदार आहे ते दुकानदार आपल्या दुकानात बसून व्यापार करतील. आम्ही कुठे विकायचं? कुठे विकाव आम्ही? सरकार आणि संस्थांनी लोककलेचा वसा घ्यावा, मधुकर नेराळे यांचे वक्तव्य. तमाशाने नुसते करमणूक करायचे काम केले नाही तर समाजाला मार्गदर्शक म्हणून दिशा दाखवण्याचे कामही तमाशानेच केले. तमाशाने आणि लोककलांनीच प्रबोधन करून माणसाला जागते ठेवण्याचं ताकदीचं कामही तमाशा आणि लोककलांनीच केलं. पण आज या लोककलाकारांची अवस्था काय आहे? लोककला लोप पावत चालल्या आहेत आणि कलावंत कर्जबाजारी झालेत अशी खंत व्यक्त करून सरकार आणि समाजातल्या सबळ संस्थांनीच हा लोककलांचा वसा घेऊन त्या जपाव्यात असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या तमाशा लोककला विभागाचे संस्था प्रमुख मधुकर नेराळे यांनी केले आहे.
इचलकरंजीमधील पंचगंगा नदीमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे. इचलकरंजी शहरालगत असलेल्या पंचगंगा नदीमध्ये दुपारच्या सुमारास एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. याची माहिती नागरिकांनी शिवाजीनगर पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस दाखल होताच मृतदेह नदीच्या मध्यभागी असल्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना अडथळा निर्माण होत होता. 2 तासाच्या प्रयत्नांनी मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं. महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. महिलेचं वय अंदाजे 40 असावं. कालपासून मृतदेह नदीत असल्यामुळे तो सडलेल्या अवस्थेत होता. या महिलेची आत्महत्या आहे की घातपात हे अजून समजू शकलेलं नाही. मृतदेह बाहेर काढण्यासाठी जीवनमुक्ती अनिल घोडके यांची मदत मिळाली. सुमारे 2 तासाच्या प्रयत्नाने मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. कितीही विरोधक एकत्र आले तरी देखील भाजप स्वबळावर निवडणूक लढवून विजयी होईल. रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. भाजप 4 नंबरवर असणारा आमचा पक्ष राज्यात 1 नंबरवर आहे. या 5 वर्षात मोठे जाळे आम्ही तयार केले. एवढा मोठा पक्ष पाहून विरोधक घाबरलेत. त्यामुळे परत भाजपला 5 वर्ष सत्ता मिळाली तर परत 50 वर्ष आम्हाला सत्ता मिळणार नाही, यासाठी विरोधक एकत्र येतात. मायावती यांनी युती केली. युती आपले अस्तित्व टिकवण्यासाठी केले. तसेच कोणी कितीही विरोध केलं तरी भाजप स्वबळावर निवडणूक लढवून विजयी होणार, असा टोला रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला लगावला आहे. एकेकाळी 4 नंबरवर असलेला भारतीय जनता पक्ष आज राज्यात नंबर 1चा पक्ष झालेला आहे. पक्षाचा विस्तार वाढलेला आहे. 1,05,00,000 पक्षाचे सदस्य आहेत. 10 जिल्हा परिषदा, 18 महापालिका, 10,000 सरपंच, 123 आमदार, 23 खासदार, राज्याचा मुख्यमंत्री, देशाचा प्रधानमंत्री, देशाचा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती, लोकसभेचे अध्यक्ष, एवढं मोठं जाळं भारतीय जनता पक्षानं 5 वर्षात उभं केलेलं आहे. हे बघून विरोधक घाबरलेले आहेत आणि त्यामुळं सगळ्यांनी एकत्र यावं आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा, यासाठी आघाड्या युत्या करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यांनी आपल्या बैठकांमध्ये मत मांडलं की 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष 4 नंबरवरचा पक्ष जर 1 नंबर होऊ शकतो, 22 राज्य जिंकू शकतो, यांना जर का पुन्हा 5 वर्षे पुन्हा मिळाली तर पुढचे 50 वर्षे आपल्याला सत्ता मिळणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी एक येऊन भारतीय जनता पार्टीचा मुकाबला करावा. परंतु आमचा विकासाचा अजेंडा आहे. या अजेंड्यापासून थोडंही विचलित न होता आम्ही आणि आमचे कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागलेलो आहे. काल आपण बघितलं असेल की उत्तर प्रदेशामध्ये अखिलेश सिंग आणि मायावतीची युती झाली. ही युती सत्तेसाठी नाही, तर आपण एकत्र आलो नाही तर आपलं अस्तित्व संपुष्टात येईल, त्यासाठी केलेली ही युती आहे. अशी युती काही पहिल्यांदा झाली अशी नाही. 1993ला भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी अखिलेश म्हणजे मुलायम सिंग यादव आणि मायावतीने त्या काळात युती केलीच होती. त्याही काळामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद कमी असताना सुद्धा आणि त्यांनी युती केली असताना सुद्धा 1 विधानसभेची जागा आम्ही जिंकली होती, जास्त जिंकली होती त्यांच्यापेक्षा, आणि 4% मतं आम्हाला जास्त पडलेत उत्तर प्रदेशात. आज तर आमचं सरकार आहे आणि त्यामुळं कोणी कितीही एकत्र आले विरोधक तर भारतीय जनता पक्ष स्वबळावर त्यांना पराभूत करायला सक्षम आहे. माझं निवेदन संपलं. आपण विचारा. अमित शहा यांच्या शब्दात अर्थ असा आहे, जे राजकीय पक्ष येतील त्यांना बोलले आहेत, एका पक्षाला नाही बोलले. जो येईल त्याच्याबरोबर, जो येणार नाही त्याला पटक देंगे, अशी सावर दानवे यांनी केली आहे. असं आहे, त्यांच्या शब्दाचा अर्थ तुम्ही पटक देंगे, याचा अर्थ कोणाला पटक देंगे की हे जे सगळे राजकीय पक्ष एकत्र येऊन आमच्या विरुद्ध लढतायत आणि काही विरोधक, काही आमच्या इंडियातले आम्हाला सोडून गेले, त्यामुळे जो येईल त्याच्यासह, जो नसेल त्याच्याशिवाय, ते काय एका विशिष्ट पक्षाला उद्देशून बोललेच नाही.
त्यामुळं पटक देंगे याचा अर्थ आम्ही याच्यावर मात करून निवडणूक जिंकू. दुसऱ्या पक्षात चांगली माणसं आहेत, ती घेण्यास हरकत नाही. जयंत पाटील आले तर घेऊ पक्षात. वैयक्तिक जयंत पाटील हे चांगले दिसले तर पक्षात घेणार. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना पक्षात घेण्याचे संकेत दिले आहेत. पाटील म्हणतात की चंद्रकांत दादा दिसेल त्याला पक्षात बोलवतात. असं आहे, दुसऱ्या पक्षात काही चांगली माणसं नाही असं नाही. अजूनही दुसऱ्या पक्षात काही चांगली माणसं असतील आणि ते जर येत असतील तर आम्ही घ्यायला तयार आहे. जयंत पाटील जर येत असतील तरी आमची तयारी आले तर. अरे असं आहे की वैयक्तिकरित्या ते चांगलेच आहेत. पक्ष म्हणून आमचा भेद आहे, एकमेकात मतभेद आहेत. त्यांचे विचार वेगळे, आमचे विचार वेगळे आहेत. आम्ही काही वैयक्तिक दुश्मन नाही आहे एकमेकाचे. पण आले तर घेणार, दिसले तर घेणार. गोपीचंद पडळकर यांनी स्वतंत्र काम चालू केलंय. करू देत, मी अजून त्यांना भेटलो नाही, पण त्यांनी पक्षाकडे राजीनामा दिला नाही. तुम्हीच त्यांना विचारा असं देखील दानवे म्हणाले आहेत. नाही, आता त्यांनी स्वतंत्र आपला एक रचना सुरू केली, तो फिरतोय. अशात काही त्यांची भेट झाली नाही, त्यांनी काही राजीनामा वगैरे पाठवला नाही. नाही, आता तुम्ही बघितलं ना त्याचं काय चाललंय इथं गोपीचंदचं. असं आहे, गोपीचंदने आमच्याकडे राजीनामा पाठवलेला नाही आणि गोपीचंदची भेट झाली नाही. तो पक्षात आहे का नाही याचा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. पक्षाने काढलं नसेल, इच्छुक मग ते दावेदार अजून असू शकतात. त्यांना इच्छुक मग दावेदार असू शकतात. ते काय अरे, इच्छुक तर वेळेवर कोणी होऊ शकतंय. सांगली विजयनगर ते विश्रामबाग रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केला आहे. विजयनगर पासून विश्रामबाग रेल्वे स्थानकाला जाणारा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केला. या रस्त्यावरून शेकडो लोक ये जा करत असतात. त्या रोडला शाळा, कॉलेज तसेच मराठा मुलींचे वसतिगृह देखील आहे. 40 ते 50 वर्ष लोक या रोडचा वापर करत आहेत. दररोज शेकडो लोक भारती विद्यापीठला या रोडने येत असतात. चिंतामण कॉलेज, विलिंग्डन कॉलेज, त्याचबरोबर कांतीलाल पुरुषोत्तम शाह या शाळेला ये जा करणारे शेकडो विद्यार्थी आहेत. तरी देखील नागरिकांना असो किंवा महापालिका प्रशासनाला कोणतीही प्रकारची पूर्वकल्पना न देता रेल्वे प्रशासनानं रातोरात हा रस्ता उकरून तिथे सिमेंटचे खांब उभे केले. त्यामुळे विजयनगरमधील नागरिकांनाच त्या रस्त्यावरून येणे जाणं करण्यासाठी अडचण निर्माण झाली. त्यावेळी नागरिकांनी स्थानिक नगरसेवक विष्णू माने, राजेंद्र कुंभार, सोनाली सागरे यांच्याकडे धाव घेतली. त्यावेळी महापालिका प्रशासनाकडून उपायुक्त स्मृती पाटील यांनी पाहणी केली. विजयनगरमधील नागरिक व प्रभाग क्रमांक 8 मधील नगरसेवकांनी असा पवित्रा घेतला आहे की 4 दिवसात होता तसा रस्ता न झाल्यास ठिय्या आंदोलन, रेल्वे रोको अशी आंदोलनं करू असं सांगितलंय. या विजयनगरमधील शेकडो महिला व नागरिक रस्त्यावर उतरले होते. की जी सांगली रोडवरून कृष्णाली वसाहतीमधून जो रस्ता जातो महिला वसतिगृहाच्या तिथे, तो अचानकपणे रेल्वेने बंद केलेला आहे. एक कंपाऊंड वॉलचं बांधकाम दिसतंय, ते गटारीच्या अगदी वर बांधलेल्या साईड मार्जिन दिसत नाही. तर अशा या 2 तक्रारी आहेत आणि रस्ता खोदलेला आहे. महापालिकेने केलेला रस्ता हा खोदलेला आहे. तर याबाबतीत नागरिकांची तक्रार आहे, रस्ता बंद केलेला आहे. तर हे आम्ही आमच्या नकाशावरून चेक करत आहोत. रिजनल ऑफिस मिरजला आहे रेल्वेचं, तिथं पत्र देऊन आम्ही त्याबाबत निश्चितपणे पुढील कारवाई करत आहोत. कृष्णाली वसाहत व विजयनगरला जोडणारा हा महत्त्वाचा रोड गेली 50 वर्ष वहिवाटीचा रोड आहे. यापूर्वी 10 वेळा हा रस्ता डांबरी असेल, खडीकरण असेल झालेला आहे, पण रेल्वे प्रशासनाने कधीही अडथळा केलेला नाही. पण सुट्टीच्या दिवशी अचानक महापालिकेला पूर्वसूचना न देता हा रस्ता बंद केलेला आहे. याच्या विरोधात प्रभाग 8 मधील नागरिक, कृष्णाली वसाहत असेल, विजयनगरमधील नागरिक असतील, या सर्वांना घेऊन जन आंदोलन रेल्वे विरोधात आम्ही करण्याचा आमचा सर्वच नगरसेवकांचा मानस आहे. आत्ताच उपायुक्त स्मृती पाटील यांनी व्हिजिट केली आहे. नगररचनांच्या अधिकाऱ्यांना घेऊन येऊन पाहणी करून रेल्वेच्या रिजनल ऑफिसरशी चर्चा करून रस्ता पूर्ववत करतो असं प्रशासनानं आत्ताच आश्वासन दिलेलं आहे. जर नाही केलं तर लोकांना घेऊन उग्र आंदोलन करण्याचा आमच्या 4ही नगरसेवकांचा मानस आहे आणि हा रस्ता पूर्ववत करण्याची रेल्वे प्रशासनाला आमची 2 दिवसाची अल्टिमेट असेल. 32 वर्ष आम्ही राहतोय आणि हा आमचा गेल्या 50 ते 60 वर्षापासूनचा वहिवाटीचा रस्ता आहे, जो विजयनगर, कुपवाड, भारती विद्यापीठ या सगळ्याला जोडला जाणार आहे. सांगली मिरज रोडला पॅरल रोड म्हणून हा आहे. ज्यावेळेला तिकडं काही अचानक तो अडवला जातो किंवा काही प्रॉब्लेम येतात त्यावेळेला या रस्त्यानं वाहतूक होते.
शाळेची छोटी मुलं, भारतीय विद्यापीठला जाणारे कर्मचारी वर्ग, रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि रेल्वेला जाणारे लोक, पॅसेंजर 2 आणि कोयना एक्सप्रेसला सगळी याच रस्त्यानं वाहतूक करतात. आणि निव्वळ एका व्यक्तीच्या आडमुठेपणामुळे हा रस्ता चांगला महानगरपालिकेनं केलेला गेल्या 4 महिन्यापूर्वी पूर्ण रस्ता उकडून टाकून विजयनगर आणि कुपवाड आणि मिरज भागाशी पूर्ण आमचा संबंध तोडलेला आहे. तर हा रस्ता नीट पूर्ववत व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. कारण या रस्त्यानं लहान मुलांना जाता येता, सगळ्यांना, म्हाताऱ्या व्यक्तींना हा रस्ता बरा पडतो. कारण या पुढच्या रस्त्याला खूप वाहती धावतूक आहे. त्यामुळं ते सगळं नीट, आणि हे जर झालं तर आम्हाला रेल्वेला अडवावं लागेल, ठिय्या आंदोलन करावं. आणि आम्ही सगळ्या महिला इथं येऊन हा रस्ता नीट होईपर्यंत आंदोलन करत राहणार. मग ते सगळ्या प्रकारचं उपोषण असू दे, ठिय्या आंदोलन असू दे, किंवा रेल्वे बंद असू दे, किंवा मोर्चा असू दे, हे आम्ही सर्व करणार. पण हा रस्ता वाहता आणि चांगला झाला पाहिजे आणि तो व्हावा अशी आमची इच्छा आहे सर्व नागरिकांच्या. कोल्हापुरात झालेल्या राज्यस्तरीय दीर्घ निबंध स्पर्धेत मंदाकिनी सपकाळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर येथील निर्मिती विचार मंचने आयोजित केलेल्या महामानवांचे जीवन व कार्य या विषयावरील राज्यस्तरीय दीर्घ निबंध स्पर्धेत देवराष्ट्रे तालुका कडेगाव येथील सौ मंदाकिनी दत्तात्रय सपकाळ यांच्या अण्णाभाऊ साठे जीवन व कार्य या विषयावरील निबंधास प्रथम क्रमांक मिळाला. 10,000 रुपयांची पुस्तके व प्रमाणपत्राचं बक्षिसाचं स्वरूप होतं. या निबंधाचं स्वरूप संवाद प्रशासनाकडून पुस्तक प्रकाशित होणार आहे. अहिंसा, सद्भावना, पर्यावरण बचाव या मोहिमेचा संदेश देण्यासाठी 16 जानेवारी रोजी मालगाव ते पुणे सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. अहिंसा, सद्भावना व पर्यावरण बचाव हा संदेश सायकलने मालगाव ते पुणे असा प्रवास करून दिला जाणार आहे. सायकलने हा प्रवास 4 राज्यातून 350 किलोमीटर प्रवास केला जाणार आहे. याची सांगता पुणे येथे होणार आहे. या पुणे येथील सहाय्यक अभियंता म्हणून वीज महामंडळमध्ये कार्यरत असलेले प्रकाश शेटबाळे यांनी हा उपक्रम राबवला. प्रकाश शेटबाळे यांच्यासह सुदीन खोत, संजय नाईक, धनंजय शेटबाळे, अविनाश भोकरे, धन्यकुमार चिंचवडे हे सायकलस्वार या मोहीममध्ये सामील होणार आहेत. आज याची माहिती आयोजकांनी दिली आहे. याच्यामध्ये हे जे काय अभियान आहे यामध्ये टोटली 2300 किलोमीटरचा सायकलीहून प्रवास असणार आहे. कुठेही थांबणारे रोजचे 180 ते 200 किलोमीटर असा प्रवास असणार आहे. या प्रवासातून त्यांना एकच सिद्ध करायचं आहे की जे आता जंगलाचं वृक्षतोडीकरण व्हायला आलंय त्याच्यामुळं जे काय पर्यावरण प्रदूषित होऊन त्याचा इफेक्ट आपल्या आरोग्यावर व्हायला आलाय, त्या आरोग्याचं सदृढीकरण व्हावं, त्याबरोबरच जंगल वाचवण्यासाठी हे अभियान चालू आहे. धन्यवाद. या अभियानाची सुरुवात साधारणपणे 16 तारखेला मालगावमधून होऊन 30 अभियान परत 20 तारखेला पुण्यामधूनही तसंच पुढे जाणार आहे. 20 तारखेला पहाटे 5 वाजता पुण्यातून ही अभियान परत पुढे सुरुवात. मिरज बसवेश्वर उद्यान मद्यपींचा अड्डा बनला असून अतिक्रमण विरोधी पथकाने कर्मचारी नसल्यानं जुजबी कारवाई करून नागरिकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम सुरू केलं आहे. बसवेश्वर उद्यान हे मद्यपींचा अड्डा झालाय. अनेक रिकाम्या दारूच्या बाटल्या या ठिकाणी टाकलेल्या आढळून आल्या. या उद्यानालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून जागा लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाहतुकीला अडथळा व उद्यान विद्रुपीकरण होत असल्यानं सामाजिक संघटना वारंवार या ठिकाणचे अतिक्रमण हटवण्यासाठी मागणी करते. आज महापालिका अतिक्रमण पथक कारवाई करण्यासाठी गेले असता अतिक्रमण हटवण्यास विरोध झाला. कारवाईसाठी कर्मचारी उपलब्ध नसल्याचं कारण सांगण्यात आलं. अतिक्रमण हटवण्याची जुजुबी कारवाई दाखवून जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम सध्या सुरू आहे. या कारवाईची माहिती महापालिका अतिक्रमणचे पोरे यांनी दिली आहे. नगरसेवकाचा दबाव येतो, नगरसेवक सांगितला तुमचा दबाव आला, तुम्ही मला काय म्हणायचं आहे, तुम्ही आता ज्यावेळी सांगताय आम्ही 5-7 दिवसाच्या मुदतीवर दिलंय, तुम्ही देऊ नका आम्हाला नको 7 दिवसाचं पण नको. अतिक्रमणच तुम्ही परत काय करता, 20 लोक एकत्र येतात, युनियन करायची, आम्हाला रेग्युलर करून नाही तर पर्यायी जागा द्या. काय करणार महापालिका? ह्याच्यामध्ये कसं आहे, सर्वसकट सांगतोय तुम्हाला, मी कुणाची बाजू घेतो नाही. आम्ही आत्ता अतिक्रमण चालू केलेलं आहे आणि एकमेकाच्या सलोख्यानंच होणार आहे. कोण जर कारवाई करणे किंवा काय करणे ते पण अतिक्रमण काढा म्हणून आले तर मी जागेवर पोलीस कंप्लेंट देणं आणि बाकीच्या अतिक्रमणाच्यासाठी येणार नाही. कुणाला काय बोलायचं असेल तर समोर येऊन बोलू दे. एकमेक भांडत जे बसतात ते चुकीचं आहे आणि अतिक्रमण असं वाढत चाललेलं आहे सगळीकडं. अतिक्रमण वाढवतात पहिला आणि परत मग अतिक्रमण ते काढा म्हणून येतात लोक परत. आत्ताचा प्रकार उलटा गिरीचा पावती. यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला आहे.
92वे अखिल भारतीय साहित्य संमेलने सुरू होण्यापूर्वीच नयनतारा सहगल या प्रकरणामुळे मोठं गाजलं। यानंतर 11 तारखेला एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हातून उद्घाटन होऊन सुरू झालं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुणा ढरे तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वागत अध्यक्ष मदन एरावत, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर व देशाचे अनेक विभाग असलेले मंत्री नितीन गडकरी होते। साहित्यिक व राजकीय व्यक्तीमध्ये संवाद असावा। वैशाली येडे यांना उद्घाटनास बोलावणं कौतुकास्पद आहे। मराठी भाषेचे महत्त्व हे बाहेर कळतं असंही वक्तव्य गडकरी करायला विसरले नाहीत। मात्र मुख्यमंत्री या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं दिसून येतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची चर्चा होत होती, परंतु फडणवीसांनी गैरहजेरी दर्शवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीमध्ये ट्रॅडिशनल डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरात विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा करत ट्रॅडिशनल डे मोठ्या उत्साहात साजरा केला। काही विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या हुबेहूब प्रतिमा साकारत आपली वेगळी ओळख निर्माण केली, तर विद्यार्थिनींनी देखील वेशभूषा करत ट्रॅडिशनल डे साजरा केला। दरवर्षी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरामधील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या मध्ये ट्रॅडिशनल डे साजरा करण्याचा प्रयत्न सुरू असतो। तसाच प्रयत्न यंदाही करण्यात आला। शहरातील कॉलेज, व्यंकटराव महाविद्यालय, गोविंदराव महाविद्यालय, कन्या महाविद्यालय, एसी महाविद्यालय व कॉलेजमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ट्रॅडिशनल डे मध्ये सहभाग घेत हा ट्रॅडिशनल डे साजरा केला आहे। नांदेड येथे सुझुकी कंपनी विरोधात हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आहे। नांदेड येथे कॅम्पच्या माध्यमातून नोकरी निवड करण्यासाठी सुझुकी कंपनीकडून ITI विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यासाठी बोलवले, पण ऐनवेळी कंपनीकडून कॅम्प्स रद्द करण्यात आला। यापूर्वी ही कंपनीकडून विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलं होतं, त्यावेळी काही कारण दाखवत मुलांचा इंटरव्ह्यू रद्द करण्यात आला होता। ही कॅम्प्स बोलवण्याची दुसरी वेळ आहे। यामुळे 2 दिवसापासून मुलाखत देण्यासाठी आलेल्या भुकेल्या व तहानलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी फोन लावून बोलवून घेण्यात आलं होतं। यासाठी शेतकरी वर्गातील विद्यार्थ्यांनी नोकरी लागेल या आशेनं कर्ज काढून मुलाखतीसाठी आले होते, पण कॅम्प्स कार्यक्रम रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांनी सुझुकी कंपनीच्या विरोधात आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे। माझं नाव शेख रऊफ खान साहब, मी राहणार चिटमोगरा तालुका बिलोली जिल्हा नांदेड सर। मी इथून आहे सर। 2 वर्ष आम्ही सर ITI केलात, आम्हाला काही सफलता भेटलेली नाही आहे सर। आम्हाला जॉब आहे म्हणून अवेलेबल बोललेत सर। आम्ही पुण्याला आलो आहे सर जॉब सोडून तिथून कंपनीमधून। तर सर इकडे 23,000 पेमेंट वगैरे म्हणून इकडं आम्हाला हुजूर साहेब ITIमध्ये बोलण्यासाठी असं एक आम्हाला मॅसेज भेटला आणि एक पेपरमध्ये ॲड आली होती सर। हा मोठा आम्हाला याच्या पहिले एक विश्वासघात झाला होता, आता पण झाला आहे सर। असं नाही होलं पाहिजे सर। आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहोत सर। आज आम्हाला सर खूप परेशानी आहे सर। आणि एकतर सर सरकारने सर एक निम कॉन्ट्रॅक्ट काढलेली आहे सर, त्याच्यामध्ये सर आमचा ITIचा काय फायदा वगैरे नाही सर। इथे हुजूर साहेब ITIमध्ये सर आज 1,500 ते 1600-1700 मुलं आहेत सर, उपलब्ध आहे सर। आमचं काय करणार सर तुम्ही सांगा। आम्ही 12-12, 16-16 तास आम्ही प्रवास करणार सर। आम्ही कोणापासून पैसे उसनी वगैरे उधारी वगैरे घेऊन आला आहेत सर। हा आमचा काहीतरी निर्णय झालाच पाहिजे सर। सुझुकीवरती सर कारवाई करण्यात। हम सब छात्र हर पूरे महाराष्ट्र से आए वाले, कुछ अलग अलग राज्यों से आए वाले इधर आज हमारी पिछली बारी में भी ये मारुति सुजुकी वाले ने कैंपस रखा था, कैंसिल किया। कॉल नंबर लिया, नाम लिया, अभी कॉल करके बुलाया फिर से। अभी इधर पूरा रिटर्न भेज रहा है और बोल रहा है कैंप कैंसिल हो गया। अभी हमने इधर क्या करने का, 2-2 दिन होगा इधर आए, काम धंधे छोड़ के पूरा इधर पूरे छात्र इधर आए। काय को आए इधर? पिछली बारी में भी ऐसी काशी किया था उन्होंने। हम पूरे काम धंधा छोड़ के इधर से आ रहे हैं, कोई औरंगाबाद से आ रहा है, कोई नगर से आ रहा है, कोई अलग अलग राज्यों से आ रहे हैं। पूरे लोग पागल है क्या? 2-2, 3-3 दिन से इसको रिजर्वेशन नहीं मिल रहा है। कल का ट्रेन है, किनका कोई लोग का कल का ट्रेन है, कैसा जाएगा? ठीक है, वो कंपनी पे क्या करने का है वो करने का है। कंपनी को कैसा मारुति सुजुकी। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा अशी मागणी सत्यजित तांबे यांनी केली आहे।
भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याची भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य दिले. असे असताना देखील नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी विरोधी घोषणा देणाऱ्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ज्याप्रमाणे अमानुषपणे मारहाण केली ती मानवाधिकाराची पायमल्ली आहे. शिवाय महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी ही घटना. या प्रकरणातील पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, तसेच यामागे असलेल्या प्रमुख सूत्रधारांचा शोध घेतला जावा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली. सोलापूर येथे युवक काँग्रेस कार्यकर्त्यांवर ज्या पद्धतीने पोलिसांनी मारहाण करून चुकीचे गुन्हे दाखल केले त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी या संदर्भात राज्य मानवाधिकार आयोगाच्या कार्यालयात निवेदन दिले आहे. 5 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना सोलापूर येथे युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करण्याचा प्रयत्न केला. एक घटनात्मक चौकटीमध्ये राहून लोकतांत्रिक पद्धतीने आंदोलन करण्याचा तो युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता. मात्र पोलिसांनी तेथे साध्या वेशातील पोलिसांनी तेथे त्यांना बेधाम मारहाण केली. आमचं एवढंच म्हणणं होतं की जर तुम्हाला कारवाई करायची आहे तर कायदेशीर कारवाई तुम्ही करा, अटक करा, केस दाखल करा. परंतु ज्या पद्धतीने त्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे त्याच्यातून त्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्याची केस आम्ही आज या ठिकाणी राज्य मानवी हक्क आयोगाकडे दिलेली आहे. राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की लवकरच ते त्याच्यामध्ये सुनावणी घेऊन आम्हाला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करतील. जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करतील असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे. याचबरोबर इथे वेळ होते एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. क्या इनके जैसे आपके पास भी खेलने के लिए पैसे हैं? नहीं ना, इसलिए एयरटेल थैंक्स, क्योंकि आप हमारे लिए बहुत खास हो. तभी तो 1 साल का Amazon प्राइम सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. एयरटेल थैंक्स, you're welcome. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस. RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स. तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से. और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल यार, फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन.
हाँ, मैं ही बोल रही हूँ। सब कुछ ट्राई करो, फिर सही चुनो। हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील। उमा हॉस्पिटल कैंपस जत, जिल्हा सांगली। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?